पदार्थ कोणता ते ठरलं का तुझं? हो, उकडलेल्या बटाट्याचे धिरडे. अगो बाई, उद्या मला सुलोचना आई शिकवणार आहे. अगो बाई, पण मला लिहावे लागेल ना, धिरडे कसे लिहायचे? हे मी आहोंना विचारू शकते. बाई, त्यांच्याकडून शिकू शकते. शिकून सराव करायला हवा. हो, रुक्मिणीने गावात बायकांमध्ये हे शिक्षणाचे वेड निर्माण केले, परंतु हे वेड असले तरी चांगले. हो हो, म्हणजे काय? आ ई ऊ. या लबाडबाईला तर मी सोडणारच नाहीये. मी आजपासून अन्न पाण्याचा त्याग करणार आणि उपोषणाला बसणार. मरेपर्यंत उपवास करणार. या गावात बायका शिकता कामा नयेत. एकतर ही म्हातारी मरेल, नाही तर मी तरी मरेल. काय धिरडं करायला शिकवू? अहो, म्हणजे धिरडं लिहायला शिकवा. अच्छा तसे. अहो घाबरलोच ना मी. त्या शिकवतो. तुम्हाला कसं सांगेन आणि मी धिरडा बनवायला? धिरडा तर मी बनवणार आहे, शिकवा तुम्ही. बरोबर आहे. ऐका ना हो, मी गावातल्या सगळ्या बायकांना सांगितले लिहायला शिका, लिहायला शिका. आणि मला जर लिहिता नाही आले तर काय उपयोग? फजिती होईल माझी. आधी मला शिकवा. बरे शिकवतो. अहो, मीच प्रयत्न करून बघू का? अहो तुम्हाला नाही जमणार, मी शिकवतो. अहो द्या ना, करते ना मी प्रयत्न. द्या द्या. झाले. हाऊस फिटली तुमची? अहो काय झाले, तुम्ही सारखे मला हसता का? बघावे तेव्हा माझी चेष्टा करत असता. नाहीतर काय, असा लिहितात का धी? मी प्रयत्न केला. आता मला सांगा, तुम्ही रांगोळी काढता की नाही? मग त्यात कशा वेलांट्या काढता? तसेच आहे हे. एक प्रकारची रांगोळी आहे असे समजा. हा नाही, ते मी शिकवतो तुम्हाला. हे बघा, हीचे वेटोळे. वेटोळे घालायला म्हणजे धिरडे म्हणजे का तुम्हाला साप वाटला का? अहो तसे नाही, तुम्हाला फक्त तेवढाच शब्द लिहायला शिकायचा आहे ना. अहो तुमच्या पक्के ध्यानात राहावे म्हणून सरळ सोप्या भाषेत शिकवतोय. हो का? सांगा सांगा, मी लक्षात ठेवी. धिरडे शब्दामध्ये 3 अक्षरे येतात. त्यातले पहिले अक्षर ध ला पहिली वेलांटी धी. कुठली वेलांटी? ध ला पहिली कोलांटी धी. अहो कोलांट एवढ्या का मारताय? कोलांटी नाही, वेलांटी. मी कोलांटी म्हटले होय. हा, तर धी अक्षर असे लिहायचे. नीट बघा. एक डोळा काढायचा असा, मग त्याला एक शेपटी द्यायची. मग त्याच्या मागे पुढे 2 खांब उभे करायचे, हे असे. मग त्याच्यावर ही पगडी चढवायची, ही अशी. ही अक्षर तयार. अहो, मी एकदा करून बघू. बरे या.
हा पहिला डोळा, मग तिसरा डोळा. अहो काय बोलताय, तिसरा डोळा कुठे आला मध्ये? हो हो हो, एकच डोळा. मग एक शेपटी, मग त्याच्या मागे पुढे 2 खांब आणि त्यावरही पगडी चढवली. बरोबर. झाले धी अक्षर तयार. वा, आता दुसरे अक्षर र. हे बघा, हे झालं तुमचं धिरडं तयार. अहो काय सांगता, झालं पण धिरडं. अहो हा शब्द तयार झाला. ते धिरडं तुम्हाला तव्यावर तयार करायचंय. तुमच्या जीवावर उठला हा माणूस. इथपर्यंत मजल गेली याची, आणि आता अन्न पाणी सोडले आहे म्हणून मोठेपणाचा डंका वाजवतोय लोकांना भूल घालायला. पण थोडेच दिवस फसतील हो लोक. सत्य कधी ना कधी समोर येतेच. तिकडे बसलेत आता उपवास करायला, काय तर म्हणे मरेपर्यंत. केलायत ना, आता न्याच म्हणाव तडीस. मी तर म्हणते होऊ दे तिकडे समाधी. माझे तळतळ लागतील जाऊबाई त्यांना. तुम्ही घाबरू नका, आता सगळ्या बायका तुमच्या बाजूनी आहेत. होय सुभद्रे, पण या अशा लोकांच्यामुळे मी आणखीन मजबूत झाली आहे. माझा निश्चय आणखीनच बळावलाय. आता संघर्ष झाला तरी चालेल, पण या स्पर्धेत बायकांनी पाठीवर लिहायचे म्हणजे लिहायचे. आणि या बायकांना एकत्र आणण्यासाठी मी उद्यापासून देवळात बायकांची शाळा घ्यायचे ठरवलेले आहे. खरेच? मग तुमच्या या शाळेतली पहिली मुलगी मीच. काय झालं? माझे मन अगदी सुन्न झाले. चुका खूप झाल्या सुमन, शंकाच नाही. राधेला मी माझ्या कर्मामुळे गमावले, हे त्रिवार सत्य आहे. माझ्या लेकरांना मीच पोरके केले. माझा अपराध फार मोठा आहे, पण मी प्रयत्न करतोय. तुझ्या बाबतीतही चूक करता करता जागा झालोय मी. नव्हे, वयोनीच जागे केले मला. पण ती मात्र अद्यापही माझ्याशी बोलत नाहीये. मनाला फार लागतेय माझ्या. कळते आहे मला, पण ती तुमच्याशी बोलली नाही तरी तुम्ही तर तिच्याशी बोलू शकता ना. तुम्ही बोला तिच्याशी. बोललो, आजच बोललो, पण ती मात्र बोलली नाही. माझी लेक परकी झाली मला. हरकत नाही, तुमच्यामुळेच ती दुखावली गेली आहे हे तर खरेच ना. हो, जखम खोल आहे,
चटकन भरून नाही येणार. तुम्ही सतत फुंकर मारत राहा. हो. सुमन, आज अगदी राधासारखी वागलीस गो. माझे मन शांत केलीस. भाऊजी अजून आले नाहीत, म्हणजे खरेच देवळाच्या खिचिरीत बसून राहिलेत वाटतं. कोणत्या तोंडाने येतील? तुमचा जीव घ्यायचा प्रयत्न केला त्यांनी, तरी सुद्धा मोठ्या मनाने तुम्ही अजूनही त्यांचाच विचार करीत आहात. करू नका बरं त्यांचा विचार. अहो काकू, पण बापूंचे खाणे पिणे काही झाले नाहीये. भूक सहन होत नाही त्यांना. येतील. किती वेळ बसतील? बसू देत. मी तर म्हणते तिकडेच बसू देत. काय हवे ते करा म्हणावे. उगाच इथे आमच्या डोक्याला ताप कशाला? तुम्ही तो विचार सोडा बरं. आज शाळा भरवणार आहात ना देवळात, त्याचे काय झाले? हो, नक्की भरवणार आहे. बयोला पाठवलंय ना बायकांना निरोप द्यायला. त्या खविसाच्या नाकावर टिचून शाळा भरवली. आज माझ्या मोठ्या आजीने गावातल्या सगळ्या बायकांना दुपारी देवळात बोलवले आहे. दुपारी? काही विशेष? हो, माझी मोठी आजी बायकांची शाळा भरवणार आहे. ती स्वतः बायकांना अक्षर करून देणार आहे. हो का? हे चांगलं आहे. हो, काय चांगलं आहे त्यात? एक तर तुमच्या डोक्यात फूल भरून त्या रुक्मिणीबाईंनी चूल बंद करवली आणि आता स्वतः अक्षर ओळख करून द्यायला निघालेत. नाही नाही, हे खपवून घेतले जाणार नाही. बयो, जाऊन सांग तुझ्या आजीला आमच्या घरून कुणीही येणार नाही. बयो, आजीला सांग की मी येते देवळात अक्षर ओळख करून घ्यायला. तू जाऊन तर दाखव बाहेर, तंगडे तोडून ठेवीन. अजून येतंय काय तुम्हाला? आणि काय हो, काय वाईट करणार आहोत आम्ही? आज अक्षर ओळख झाली, उद्या लिहायला वाचायला शिकलो तर काय वाईट होणार आहे? वाईट म्हणजे नाही ना उत्तर तुमच्याकडे? मग कशाला उगाच विरोध करताय? त्र्यंबक पंत, वल्लभ पंत, पटवर्धन, अहो यांचा सुद्धा पाठिंबा आहे या गोष्टीला. पण शंकरराव परशुराचा ठाम विरोध आहे की रुक्मिणीबाईंना? अहो त्यांचे तर काही सांगूच नका. स्वतःच्या पुतणीच्या म्हणजे नर्मदेच्या जीवावर उठला होता तो माणूस. तो काय बायकांची कदर करणार आहे? अहो पण तुम्ही तर तसे नाही आहात, सारासार विचार करणारे आहात. मग तुम्हीच मला सांगा, रुक्मिणीबाईंचा विचार खरंच इतका चुकीचा वाटतोय का तुम्हाला? नाही, त्यांचा विचार अगदीच चुकीचा नाहीये. ठीक आहे, जा तू देवळात, पुढचे पुढे बघू. काका, तुम्ही किती चांगले आहात. हेच जर तुम्ही इतर काकांना समजावलेत तर तेही त्यांच्या बायकांना देवळात पाठवतील. बघा, बयो म्हणते ते अगदीच काही चुकीचं नाहीये. तुम्ही समजावाल नाही इतरांना? बघू, प्रयत्न करेन. काय हा वेडेपणा बापू? आधी रुक्मिणी वहिनीच्या जीवावर उठलात आणि आता उपवास करून स्वतःचा जीव धोक्यात घालताय. काय चाललंय काय? कशासाठी? धर्मासाठी, धर्म वाचवण्यासाठी करतोय मी हे सगळं. ती रुक्मिणी धर्म बुडवायला निघाली आहे. तिला जिवंत राहण्याचा अधिकार नाही. ठेचून मारले पाहिजेत अशा लोकांना. धर्म या शब्दाचा अर्थ तरी कळतो का तुम्हाला? तुमचे मन आणि बुद्धी सारासार विचार करून जो धारण करते विचार, तो म्हणजे धर्म. पण तुमच्यासारखे आतताई लोक स्वार्थ आणि सोय पाहून धर्माच्या नावाखाली लोकांना भडकवण्याचे काम करतात. यात तुम्ही साऱ्यांचे नुकसान करताय. पुढील पिढ्यांचे, पुण्या गोविंदांना एकत्र नांदणारे लोकांचे आणि स्वतःचे सुद्धा. कारण तुम्ही प्रगतीचाच पाय मोडताय. आणि जो समाज प्रगती करत नाही तो लयाला जातो बापू. तेव्हा आता जागे व्हा आणि थांबवा हे नाटक. चला घरी. नाही, मी येणार नाही. मी इकडेच मरणार. तुम्ही किती व्याख्यान दिले तरी मी हटणार नाही. छे 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 छे,
हा अत्यंत संकुचित, हट्टी आणि भयानक माणूस आहे. नाहीतर काय? अहो हा कसला धर्मरक्षक, हा आता धर्मभक्षक. ए चोगड्या, तोंड सांभाळून बोल. ए शंकर्या, असे पैलवानाचे डाव टाकीन ना की इथेच लोळवून टाकेन. लोक तुम्ही शहाणे ना, कशाला याचे नादी लागताय? याच्यात काय सुधारणा व्हायची नाही. चला चला, जा जा, निघायचो. फारच भयंकर आहे हो बापूंचे वागणे. नाही म्हणजे बायकांनी शिकू नये असं माझंही मत आहे, पण त्यासाठी एखाद्याच्या जीवावर उठायचंय. जीवावर उठायचं म्हणजे काय झालं तरी काय? हो, रुक्मिणी काकूंना मारायला काही माणसं पाठवली होती बापूंनी. अगो बाई, हो हो, काय सांगताय काय तुम्ही? मग पण नशीब चांगलं म्हणून आम्हाला वेळेत कळलं, त्यामुळे आम्ही पोचलो तिथे वेळेत. अगो बाई, काय हे अघोरी वागणे? छे बाई, माझ्या तर अगदी मनातून उतरले शंकर बापू. आणि रुक्मिणी काकूंबद्दल आदर निर्माण झालाय हो आणखी. पण सुभद्रा वहिनींची कीव येते. या अशा माणसासोबत संसार करायला लागतोय त्यांना. असो, संकट टळले आता, पण फार भूक लागली हो आम्हाला. ते मला सांगू नका, गोदा आणि मंदाला सांगा. मी, सासूबाई आणि सुशीला आम्ही देवळातल्या शाळेत चाललोय. तुमचा होकार जोपर्यंत येत नाही तोवर आम्ही नाही स्वयंपाकघरात पाऊल ठेवणार. तुम्ही गोदाच्याच हातचे खा. गोदाच्या हातचं जेवण? अहो शंकरराव, हट्ट सोडा आणि आता उठा इथून. हो चला. मी येणार नाही म्हणजे नाही. काय सारखे मागे लागले? चला चला चला. मी इथून उठणार नाही, माझा हट्ट सोडणार नाही. माझे धर्मप्रेम जाज्वल्य आहे. हो शंकरराव, किती आरडाओरडा. धर्म माणसांना जोडतो, तोडत नाही. आणि तुम्ही तर तुझ्यामुळे ही वेळ आली माझ्यावर. काल चांगली मरत होती ती म्हातारी, पण तू आडवा आलास. आधी तुलाच आडवा करायला हवा होता. वा, हे तर पिसाळले. देवाच्या दारात असे हे वागणे बरे नव्हे. देऊळ काय तुझ्या बापाचे आहे का रे? देऊळ तुमच्याही बापाचे नाही आहे. आज दुपारी याच देवळात रुक्मिणी काकू बायकांची शाळा भरवणार आहे. काय? या देवळात बायकांची शाळा? हो, बघतोच कशी भरवतात ते. मी सगळ्या गावाला आग लावीन, आग. सगळ्यांना मारून टाकीन, पण अधर्म होऊ देणार नाही. जा जा, तुम्ही बायकांच्या पदरात तोड लपवा. जा जा. एकाच्याही धमनीत रग नाहीये. मी जीवावर उदार राहून धर्म वाचवण्यासाठी धडपडतोय. मला साथ द्यायची सोडून माझ्याच नावाने बोटे मोडतायत. अरे जनाची नाहीतर मनाची तरी लाज बाळगा रे. एक जात सारे बाईल वेड्यात, बाईल वेडे. बांगड्या भरा हातात, बांगड्या. आणि खणखण आवाज ऐकत बसा. आले मोठं मला समजावणारे. अरे तुमच्या आयुष्यावर. बापरे, हे यांना बहुतेक वेळ लागलाय. भुकेमुळे त्यांना काही सुचत नाही असं दिसतंय. यांच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही. चला आपण निघूया इथून. जा जा, निघा इथून. चला जा जा इकडून. ब क ड ब क ड.
काय खुशीत दिसता आहात? हो, कारण माझी मोठी आजी म्हणते विरोध होत असेल तर चिडू नये, समोरच्याचा मुद्दा समजून घ्यावा. लढाई विचारांची असावी, माणसांची नाही. वा, छान सांगितले तुमच्या आजीने. म्हणूनच सराव जोमाने सुरू केलात. हो, मी तुम्हाला म्हणून दाखव. हो. अ ब क ड. अरे वा, छानच की.